नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला आणि एजे दोघंही शूटसाठी बाहेर आलेले आहेत आणि एजे मात्र इकडे लीलाकडे पाहत आहेत आणि मग लीलाला ते ओरडून ओरडून सांगत आहेत की मला कळत नाही आहे की हे त्यांनी स्पेलिंग मिस्टेक का केलेली आहे. एजे भयानक चिडलेले असतात कारण अभिराम जहागीरदार या नावाची स्पेलिंग मिस्टेक झालेली असते आणि ही गोष्ट काही एजेंना सहनच होत नसते. त्यांना मात्र खूपच राग आलेला असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की जे नाव आहे ना ते तरी व्यवस्थित घेतलं पाहिजे ना. म्हणजे कसं आहे तर लीला म्हणते, अहो ते बघा ना, एवढं सगळं मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किती स्ट्रगल करायला लागतो एजे, तुम्हाला माहिती नाही आहे, असं एजेंना लीला सांगत असते. लीलाला एजे म्हणत असतात की नाही, काही झालं तरी हे नाव चुकीचं आहे, नाव म्हणजे नाव असतं ना, असं एजेंचं म्हणणं आहे. परंतु लीला मात्र एजेंना समजवत असते, अहो हे कसलं भारी आहे, मला सांगा मेकअप रूमवरती, म्हणजे आपली इथे एक रूम आहे आणि त्याच्यावरती आपल्या नावाची पाटी, ह्या गोष्टीला खूप वर्ष द्यावी लागतात ना. माझ्यासाठी तर ही खूपच बेस्ट मोमेंट आहे, मला ना हे करिअर करायला मिळेल असंही वाटलं नव्हतं, असं लीला म्हणते. आणि मग ती म्हणत असते की बघा किती छान वाटते, लीला जहागीरदार हे नाव, आणि मी तिथे उभी आहे, एजे माझे फोटो काढा ना, असं म्हणत लीला पोज देऊ लागते. एजे मात्र आता फोटो काढायला पुढे येतात आणि मग एजे फोटो काढत असतात. त्याचबरोबर लीला वेगवेगळ्या पोज देत असते, एजे फोटो काढत असतात. एजे नकार नाहीत देत, ते छान असे तिचे फोटो काढतात आणि तिला सांगू लागतात. त्या पद्धतीनं लीलाच्या पोजेसही असतात. एजेही खुश असतात, त्याचबरोबर लीलाही खुश असते. एजेंनाही छान वाटत असतं लीला ज्या पद्धतीने पोज देत आहे, ती पद्धत पाहून तिलाही छान वाटलेलं असतं. तर इकडे रेऊला फोन आलेला असतो, तो यशचा. यश म्हणत असतो की हां आज काय आहे नक्की. रेऊ मात्र सांगत असते की ताई लग्नानंतर करिअर करते, मला ना तर खूपच भारी वाटायला लागलेलं आहे, म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की ताईच्या आयुष्यात असा प्रसंग येईल, ती लग्नानंतर करिअर करेल खरंच, आणि त्यात एजंटबरोबर शूटला जाते. त्यावेळेस यश म्हणतो की ठीक आहे आपण ही जाऊया, आणि मग ताईला छान वाटेल ह्या विचाराने आता एजे आणि लीलाकडे जायला निघालेले असते. ती म्हणजे रेऊचं असं म्हणणं असतं की ठीक आहे मग आपण जाऊया, असं म्हणत रेऊ निघालेली असते. इकडे एजे आणि लीला आता जे काढलेले फोटो आहेत ते चेक करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आपण एवढे छान फोटो घेतलेले आहेत, असं लीला एजेंना सांगत असते. ते पाहत असतात दोघंही. त्यानंतर मात्र एजे विचार करतात आणि म्हणू लागतात की कसं आहे, ही केवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवते, म्हणजे एक साधी सिंपल गोष्ट आहे, तिचे मी फोटो काढले, या गोष्टीतही तिला आनंद झालेला आहे, असे एजे म्हणू लागतात. त्याचवेळी लीला त्यांना म्हणत असते, खरंच एजे भारी वाटतं, आज आपलं शूट आहे, आता मेकअप आहे, हे सगळं केलं जाणार आहे, ज्या गोष्टींसाठी इतका स्ट्रगल करावा लागतो लोकांना, त्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीनं घडत आहेत, असं लीला सांगत असते. त्याचबरोबर इकडे यश आणि रेऊ निघालेले असतात. रेऊ मात्र यशला लीलाची स्टोरी कशी झाली सुरू, तर लीलाच्या बाबतीत रेऊ मात्र भरभरून बोलत असते. ती म्हणत असते की कसं माहिती आहे का, एजे जे आहेत ना त्यांची आणि लीलाची भेट, म्हणजे ताईची भेट, ही सुद्धा शूटच्या दरम्यानच झालेली होती, एका शूटला केल्यानंतर. तर यश म्हणतो काय सांगतेस, मला सांग नक्की कशा पद्धतीनं त्यांची स्टोरी सुरू झालेली होती. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी रेऊ ह्या सगळ्या गोष्टी यशला सांगत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की यश अचानक म्हणतो थांब जरा, आणि त्याची गाडी पंक्चर झालेली असते म्हणून तो बाजूला होतो आणि रेऊला सांगू लागतो की थांब मी पाहतो, असं म्हणत तो गाडी पंक्चर झालेली आहे त्या दिशेला जाऊ लागतो आणि टायर पाहतो. तिला म्हणतो अगं गाडी पंक्चर झाली, कारण हे सगळं हे केलेलं असतं ते म्हणजे विक्रांतने, आणि विक्रांतला साथ दिलेली असते ती म्हणजे दुर्गाच्या नवऱ्याने. एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ते दोघंजण गाडीतून उतरतात. रेऊ तिथं पाहत असते आणि त्याचवेळी इकडे एजे पण तयार झालेले असतात. त्यांचा जो कॉस्ट्यूम असतो तो खूपच वेगळा असतो. आजपर्यंत एजेंना आपण कोणीही त्या कॉस्ट्यूममध्ये बघितलेलं नव्हतं. अशा ह्या वेगळ्या कॉस्ट्यूममध्ये एजे आलेले असतात. त्याहीपेक्षा लीलाचा जो मेकअप आहे, लीलाचं जे सौंदर्य आहे ते खूपच उठून दिसत असतं. आणि लीलाला पाहून एजे आल्याला म्हणतात की ब्युटिफुल, आणि बरोबर ते शब्द लीलाच्या कानावरती पडतात, कारण लीला इतकी सुंदर तयार झालेली असते. ती नेसलेली साडी, त्याच्यावर घातलेले दागिने आणि तिचं सौंदर्य, हे सगळं पाहून एजे मात्र लीलाच्या प्रेमातच पडलेले असतात. इकडे रेऊ गाडीच्या कडेला थांबलेली असते. तेवढ्यात एक व्यक्ती मागून येतो आणि रेऊच्या खांद्यावरती हात ठेवतो
रेऊला धक्का बसतो. रेऊ मागं फिरून पाहते तर मास्क घातलेला एक व्यक्ती असतो. तेव्हा मात्र रेऊ पाहतच राहते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रेऊ त्या माणसाकडे पाहत असते आणि जेव्हा रेऊ त्या माणसाकडे पाहते त्याने त्याच्या तोंडावरचा मास्क काढलेला असतो आणि तो असतो विक्रांत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रेऊ मात्र जाम घाबरते. इकडे लीलाकडे एजे पाहतच असतात कारण लीलाचं सौंदर्य पाहून एजे मात्र तिथे घायाळ झालेले असतात. एजेंना खूप छान वाटत असतं कारण फायनली लीला त्यांच्या समोर येऊन उभी असते आणि एजेंना भारीही वाटत असतं कारण लीला खूपच सुंदर दिसत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे लीलाला म्हणतात की ब्युटिफुल. लीला म्हणते काय म्हणाला आणि एजे स्वतःला सावरतात. एजे पुन्हा चिडलेले असतात. ते म्हणत असतात काय हा कॉस्ट्यूम आहे, मला ना इरिटेट झाले याच्यामुळं, मला ना खूप गरम होते. लीला म्हणते असू द्या एजे, ट्राय करायला काही हरकत नाही, खूपच छान आहे हा कॉस्ट्यूम. त्याचवेळी तिथं आलेला असतो तो म्हणजे ईश्वर आणि त्याचबरोबर लीलाचा मानलेला भाऊ छोटू. मग ह्या दोघांचंही तिथं बोलणं चालू असतं. त्यांचं असं म्हणणं असतं की एजे खूपच छान दिसतात. तर इकडे लीला माताही छान दिसते असं तो छोटू सांगत असतो. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि ते दोघंजण एजेंची लीलाची एकमेकांच्या बरोबर स्तुती करत आहेत, त्यांना समजून घेत आहेत. आणि आता हे दोघंजण इथे मेकअप वगैरे सगळं रेडी होऊन निघालेले आहेत. परंतु त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं एजे आणि लीला जात असतात आणि अचानक लीलाचा पाय घसरतो आणि लीला मात्र तिथे पडणार असते. तेवढ्यात एजे सावरायला येतात आणि एका दोरडीमध्ये फुलं असतात आणि ती दोरडी म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या जातात आणि त्या लीला आणि एजेच्या अंगावर पडतात. तिकडे सरस्वती आणि लक्ष्मी आलेल्या असतात. त्या दोघीजणी एजे आणि लीलाला पाहतात. सरस्वती म्हणते की काय आहे, कारण यांना तर आपल्या सगळ्यांपासून वेगळं करायचं होतं आणि हे सगळं काय होऊन बसतंय असं ती म्हणत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे एजे लीलाला सावरतात कारण ईश्वर म्हणत असतो की काय म्हणजे त्यांना म्हणत असतो की नक्की काय असं त्यांना चिडवत असतो. त्याचबरोबर एजे सावरतात आणि लीला बाजूला होते. खरं तर एजेंना हे सगळं खूपच छान वाटत असतं. एजे पण लीलामध्ये हरवत आहे, त्यांनाही लीला पसंत आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे, कारण त्यांना अंतराही जास्त पसंत आहे. त्यांच्या लक्षातच येत नाही की त्यानंतरही ते कोणाच्या तरी प्रेमात पडलेले आहेत, ही गोष्ट त्यांना जाणवतच नाही. इकडे लक्ष्मी आणि सरस्वतीला खूप आनंद झालेला असतो आणि त्या म्हणतात की आपण दुर्गा वहिनींना फोन करूया. असं म्हणत त्या दुर्गा वहिनींना फोन करायला घेतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं दुर्गा त्यांना फोनवर सांगत असते की काळजी करू नका. इकडे ईश्वर मात्र एजे आणि लीला या दोघांकडेही त्या अवस्थेमध्ये पाहतच असतो. त्याचबरोबर इकडे शूट तयार झालेलं असतं पण डायरेक्टर वगैरे सगळे तिथं असतात, सगळं झालेलं असतं. परंतु एकच प्रॉब्लेम झालेला असतो, तो म्हणजे जो त्यांचा कोरिओग्राफर आहे तोच तिथं अजून अवेलेबल नसतो. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, एजे तयार होऊन कधीही येतील. त्यांचा डायरेक्टर सगळेजण तिथं आलेले असतात आणि कोरिओग्राफर कुठे एवढंच बोललं जातं. आता कोरिओग्राफर तर नाही आहे, मग करायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो. इकडे लीला बोलत असते, एजंशी गप्पा मारत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की एजे सगळ्यांच्या तिथं असतात आणि मग जो छोटू आहे तो तिथे येतो आणि तो सांगू लागतो की दाजी खरंच छान दिसत आहे, तुम्ही ना टवका दिसताय असं छोटूसं म्हणणं असतं. आणि आता तिथे कोरिओग्राफर आलेले नाहीत. लीला विचारत असते, एजेही चिडलेले असतात परंतु त्यांचंही ऐकायला तिथे कोणीच नसतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणत असतात की काय होणार आहे सगळं. मग त्या विचार करतात की आपण आपल्या दुर्गावहिनींना फोन करूया का, असं त्यांचं बोलणं होतं आणि मग त्या दुर्गावहिनींना फोन करायला घेतात. इकडे लीला म्हणत असते की आता काय करायचं. एजे मात्र खूपच चिडलेले असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला हे पटतच नाही, कारण टायमिंगला कामं झाली पाहिजेत असं एजंटना वाटत असतं. एजंटची चिडचिड वाढत असते. तेवढ्यात एक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की मी कोरिओग्राफर आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण म्हणतात की कसं शक्य. डायरेक्टर त्याचबरोबर प्रोड्युसर सर्वजण सांगू लागतात की हे शक्यच नाही, कारण तू जर कोरिओग्राफर असेल तर आमचा कोरिओग्राफर कुठं गेला, कारण आम्ही त्याला बोलवलेलं आहे. तेव्हा तो सांगू लागतो की तो आडवा झाला आहे ना, म्हणून मी आलो आहे असं त्याचं म्हणणं असतं. परंतु आपल्याला पाहायला मिळतं की त्याने आता गाणं सांगितलेलं आहे आणि रोमॅन्टिक अंदाजात ते गाणं आहे
आणि ते शूट होणार आहे हे सांगितल्यामुळं एजेंना मात्र खूप राग आलेला असतो. एजे म्हणतात की या डीलच्या वेळी तुम्ही हे काही मला सांगितलं नव्हतं. थँक्यू.